खरंच मी पुन्हा एकदा सांगतो, आज दादांच्या या स्फूर्तीशाळा सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा वहिनी पवार या सर्वांचं खरंच आभार मानले पाहिजे. अडचण, सगळ्या आर्थिक अडचण असताना सुद्धा आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नसताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय हा घेतलेला आहे. आणि आज खरंच काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाहीर केलं की दादांची आज जयंतीच्या निमित्तानं आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काय शेतकऱ्यांना पत्र देता येईल का ते बघू. कदाचित आज उद्या पत्र ती मिळतील, त्यामुळे आता काळजी करू नका. 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे 56 लाख पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निश्चित प्रकारे जमा व्हायला 30 तारखेनंतर सुरुवात होईल. अजूनही त्यानंतर आता काय अटी आपण ज्या शेती केलेल्या आहेत त्या अटीमध्ये शिल्लक राहिलेले शेतकरी त्यांना थोडा उशीर जरी थोडा काय शेतकऱ्यांना उशीर होईल की आपण अटी कॅन्सल केल्यात, तोही साधारणतः लवकरात लवकर तो विषय आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम ही निश्चित प्रकारे देतोय. आणि त्यामुळं उशीर होतोय म्हणण्यापेक्षा जो उशीर झाला तो माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच उशीर झालेला आहे.